संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांना 5% कोठ्यातील निधी ग्रामपंचायत कार्यालयाने अफरातफर केला आहे। तसेच काही व्यक्ती दिव्यांग नसताना देखील त्या व्यक्तींना 5% निधी देण्यात आलाय। खऱ्या अर्थानं दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना निधी देण्यात आलेला नाही। ग्रामपंचायतने आरो आणि सौर कंदील दिवे वाटप केले आहे। त्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाने मोठा भ्रष्टाचाराचा आरोप जिल्हाध्यक्ष लहामगे यांनी केला आहे। घुलेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामसभा घेतली। त्यावेळी दिव्यांग बांधवांचा प्रश्न विचारल्याने दिव्यांगांना अर्वाच्य भाषेत अपमानास्पद वागणूक दिली, म्हणून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत। यासह इतर प्रमुख मागण्यांकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिव्यांग सहाय्य सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी अपंग सहाय्य सेना तालुकाध्यक्ष आनंदराव खरात, शहराध्यक्ष कैलास उदावंत, महिला आघाडी तालुका प्रमुख पौर्णिमा आढाव, उपतालुका प्रमुख उर्मिला कोहकडे, महिला आघाडी शहराध्यक्ष कविता सूर्यवंशी, विलास राऊत, अविनाश ढमाले यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। लहामगे, राणा संगमनेर, शिवसेना दिव्यांग सहाय्य सेना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर। घुलेवाडी ग्रामपंचायती हद्दीमधील जे दिव्यांग बांधव आहेत, त्या दिव्यांग बांधवांना जो शासनाने ठरवून दिलेला कोटा 5% जो निधी असतो, तो निधी ग्रामपंचायतीने त्याचा आपला जबर केलेला आहे आणि ग्रामपंचायतीने 5% निधी तोंड पाहून दिले। काही लोक काही दिव्यांग नसताना सुद्धा त्या लोकांना 5% निधी दिलेला आहे, परंतु जे खरे दिव्यांग बांधव आहे त्या दिव्यांग बांधवांना हा निधी देण्यात आलेला नाही। ज्या ग्रामपंचायतीने जे आरो वाटप केले आणि सौर कंदील दिवे दिले, त्या सौर कंदील दिवे आणि आरोमध्ये मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे। कारण जो कंदील बाजारात 500 रुपयाला मिळतो त्याची किंमत 2700 रुपये लावलेली आहे। जो आरो 3, 3.5, 4 हजारला मिळतो त्याची 7,000 रुपये किंमत लावलेली। असा बोगस कारभार ह्या घुलेवाडी ग्रामपंचायतीने केलेला आहे आणि घुलेवाडी ग्रामपंचायतीने 30 डिसेंबरला जो ग्रामसभा असते त्या ग्रामसभेमध्ये दिव्यांग बांधवांबाबत प्रश्न विचारला असतात। त्या ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच या लोकांनी दिव्यांग बांधवांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि लंगडे कुठे घेऊन आले असे तसं या सगळ्या दिव्यांग बांधवांचा हा अपमान केलेला आहे। त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोपर्यंत न्याय मिळत नाही तो न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन चालू ठेवणार आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। शिवसेना दिव्यांग सहाय्य सेना या सर्व दिव्यांग बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। मी घुलेवाडी राहणार आणि ग्रामपंचायत घुलेवाडीमध्ये आम्हाला 5% निधी जो भेटतो तो 2017 पासून चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोरोनामध्ये 2 वर्ष दिलेलं नाही आहे आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं आमच्या की ज्या वस्तू देतात ते पण त्याच्यामध्ये इतकं खोटं गैरव्यवहार चालू आहे आणि दिव्यांगांना कधी तिथे येऊन पण देत नव्हते आणि त्याच्यानंतर येऊन द्यायला लागले तर ते अशा आमच्यावरती आरोप करायचे आणि आम्हाला आर्याच्या भाषेत संबोधित करायला लागले। तर तो आणण्यासाठी आम्ही आमचा लढा चालू ठेवणार आहे आणि आमचा 5% निधी आहे तो आमच्या खात्यामध्ये जमा झालेला पाहिजे सर्व दिव्यांगांची। ही तर सगळी विनंती आहे आमची।